स्टँडर्ड 7 3.2 द वेलकम याचा आज आपण इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. क्वेश्चन फर्स्ट, लिस्ट द कॅरेक्टर्स इन दिस प्ले, राईट हाऊ इच इज रिलेटेड टू चतुर्भुज. या नाटकात असलेल्या सगळ्या कॅरेक्टरची आपल्याला लिस्ट करायची आहे. सगळ्या पात्रांची, कॅरेक्टर्स म्हणजे पात्र, प्ले म्हणजे नाटक, नाटकामध्ये असलेल्या सगळ्या कॅरेक्टरची आपल्याला लिस्ट, यादी बनवायची आहे आणि त्यांचं चतुर्भुजशी असलेलं नातं सांगायचं आहे. रिलेटेड टू चतुर्भुज म्हणजे चतुर्भुजशी त्यांचं काय नातं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आपण इकडे कॅरेक्टरची लिस्ट केली आहे, इकडे त्यांचं चतुर्भुजशी असलेलं नातं लिहिलं आहे किंवा रिलेशन लिहिलं आहे. फर्स्ट कॅरेक्टर आहे नीलरतन. नीलरतन कोण होता? अ व्हिलेजर. नीलरतन हा चतुर्भुजला जाताना रस्त्यात भेटला होता, म्हणजे तो एक त्याच्या गावातील व्यक्ती असेल. अ व्हिलेजर. 2 जमीनदार. जमीनदार कोण होता? द लँड ओनर ऑफ हिज व्हिलेज. सातू. सातू कोण होता? चतुर्भुज अंकल. चतुर्भुजचा अंकल होता. मेड. अ मेड सर्वंट ऑफ हिज फॅमिली. त्याच्या घरातील मोलकरीण होती. चतुर्भुजच्या घरातील मोलकरीण होती. 5 मदर. मदर कोण होती? चतुर्भुज मदर. चतुर्भुजची आई. लिटल बॉय. लिटल बॉय कोण होता? सीम्स टू बी हिज यंगर ब्रदर. तो त्याचा लहान भाऊ असेल. आता नाटकात तर एवढं डिटेलमध्ये सांगितलेलं नाही आहे की तो कोण आहे, पण त्याच्या बोलण्यावरून आणि त्याच्या घरात असण्यावरून वाटतं आहे की तो त्याचा लहान भाऊ असेल. आंट. आंट कोण होती? चतुर्भुज आंट. चतुर्भुजची चुलती. लिटल गर्ल सीम्स टू बी हिज यंगर सिस्टर. असं वाटते की ती त्याची लहान बहीण असेल. हरी. हरी कोण होता? चतुर्भुज अंकल. चतुर्भुजचा अंकल होता. साधुचरण. साधुचरण कोण होता? एक व्हिलेजर. परण. परणसुद्धा एक व्हिलेजर होता. सेकंड क्वेश्चन, फाइंड अँड लिस्ट द इनकम्प्लीट सेंटेन्स ऑफ चतुर्भुज. आपल्याला काय करायचं आहे? या नाटकातले चतुर्भुजचे इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण वाक्य शोधायचे आहेत आणि ती लिहायचे आहेत. नाटकात पहा, चतुर्भुज बोलता बोलताच काही ठिकाणी मध्येच थांबला आहे, त्याने ते वाक्य पूर्ण केलेलं नाही. असे सेंटेन्स आपल्याला शोधायचे आणि त्याची यादी करायची आहे. आन्सर, फर्स्ट सेंटेन्स, डायरेक्टली आफ्टर द MA एक्झाम वेअर ओव्हर आय, आणि नंतर तो थांबलाय डॅश डॅश. ते सेंटेन्स इनकम्प्लीट ठेवलं आहे. 2 दिस इयर द एक्झाम्स वेअर व्हेरी डॅश डॅश. 3 द सब्जेक्ट आय वुड ऑफर्ड डॅश डॅश. 4 देअर वेअर सो मेनी एक्झामिनेशन्स डॅश डॅश. अशा प्रकारे सेंटेन्स त्याने अपूर्ण ठेवलेले आहेत. थर्ड क्वेश्चन, फ्रॉम ग्रुप्स डिस्कस अँड राईट व्हॉट चतुर्भुज वुड लाईक टू हिअर फ्रॉम द फॉलोइंग पीपल. चर्चा करायची आणि आपल्याला सांगायचे की चतुर्भुजला या व्यक्तींकडून, खाली दिलेल्या व्यक्तींकडून काय ऐकायला आवडलं असतं. पहा, चतुर्भुज म्हणाला, चतुर्भुज सेड आय हॅव पास माय MA एक्झामिनेशन. असं जर चतुर्भुज म्हणाला असता तर खालील व्यक्तींकडून त्याला काय ऐकायला आवडलं असतं. आता नाटकामध्ये तर या व्यक्तींनी त्याच्या या वाक्यावर काहीच रिॲक्शन दिली नाही. त्यांनी फक्त मांजरीविषयी, कॅटविषयी त्याला विचारलं आहे. पण चतुर्भुजला काय ऐकायचं होतं तर त्याची प्रशंसा ऐकायची होती. मग आपण त्याची प्रशंसा करणारे वाक्य इथे लिहिले आहेत. पहा, नीलरतन, वाव ग्रेट न्यूज. जमीनदार. जमीनदारकडून काय ऐकायचं आहे? व्हेरी नाईस, गॉड ब्लेस यू. अशा प्रकारे प्रशंसा करणारं कुठलंही वाक्य आपण इथे लिहू शकतो. अंकल, सातू, ओ कॉंग्रॅच्युलेशन. मदर, गुड, वी आर सो प्राऊड ऑफ यू. आंट, व्हेरी गुड न्यूज, कॉंग्रॅच. साधुचरण, ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन्स. परण, हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स. अशा प्रकारे त्याचे अभिनंदन करणारे वाक्य आपण इथे लिहिले आहेत. फिफ्थ क्वेश्चन, फ्रॉम पेअर्स each person in the pair writes down a simple story, news item, a report, etc. Then one of the partners tries to tell it to the other person. The other person shows through gesture that he not interested by yawning, looking away, frowning,
डुईंग समथिंग एल्स एक्सेट्रा. काय करायचं आहे आपल्याला, पेअर्स करायच्यात, जोड्या करायच्यात आणि प्रत्येक पर्सनने काय करायचं आहे, स्टोरी किंवा न्यूज आयटम किंवा रिपोर्ट लिहायचा आहे. देन वन ऑफ द पार्टनर्स, एका पार्टनरने काय करायचं आहे, जे लिहिलेलं आहे ते दुसऱ्याला सांगायचं आहे. आणि दुसऱ्या पार्टनरने काय करायचं आहे, असं दाखवायचं आहे की त्याला इंटरेस्ट नाही आहे. काय करून, तर जांभळी देऊन, दुसरीकडे पाहून, फ्रॉनिंग म्हणजे भुवाळ्या उंचावून किंवा मग कपाळावर आठे आणून असं दाखवायचं की आपल्याला इंटरेस्ट नाही आहे ऐकण्यात. किंवा समथिंग एल्स म्हणजे दुसरं काहीतरी करून आपल्याला ऐकण्यात इंटरेस्ट नाही असं दाखवायचं आहे. नंतर काय करायचं आहे, रिपीट द ॲक्टिव्हिटी आफ्टर चेंजिंग द रोल्स द लिसनर अँड द स्पीकर. आता जो बोलत होता त्याने ऐकणारा व्हायचं आहे आणि जो ऐकत होता त्याने बोलणारा व्हायचं आहे आणि असे रोल चेंज करून पुन्हा ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. देन प्रिपेअर 2 टेबल्स. नंतर 2 टेबल तयार करायचे आहेत. कशाचे, हाऊ टू बी अ गुड लिसनर, चांगला श्रोता म्हणजे चांगला ऐकणारा कसं व्हायचं, आणि हाऊ नॉट टू बी अ गुड लिसनर म्हणजे चांगला न ऐकणारा कसं व्हायचं. तर आपण ते 2 टेबल तयार केले ते आपण पाहूया. हाऊ टू बी अ गुड लिसनरचा टेबल आपण इकडे तयार केला आहे आणि हाऊ नॉट टू बी अ गुड लिसनरचा टेबल आपण इथे तयार केला आहे. पाहूया, चांगला ऐकणारा कसं व्हायचं. 1. लुक ॲट द स्पीकर, बोलणाऱ्याकडे पहा. इकडे आहे लुक समवेअर एल्स वेन द स्पीकर इज स्पीकिंग, जेव्हा बोलणारा बोलतोय तेव्हा दुसरीकडे कुठेतरी पहा. पे क्लोज अटेन्शन टू द स्पीकर, बोलणाऱ्याकडे लक्ष द्या. डिस्ट्रॅक्ट द स्पीकर, बोलणाऱ्याकडे लक्ष देऊ नका. कीप ऑन लिसनिंग इफ यू डोंट अंडरस्टँड द स्पीकर, बोलणाऱ्याचं बोलणं समजत नसेल तरीसुद्धा ते ऐका. स्टार्ट क्लॅपिंग अँड लाफिंग विदाउट एनी रिझन, कोणत्याही कारणाशिवाय हसायला किंवा मग टाळ्या वाजवायला सुरुवात करा. इकडे 4th पॉईंट आहे, कीप ऑन लिसनिंग इवन इफ यू डोंट ॲग्री विथ द स्पीकर, बोलणाऱ्याच्या मताशी तुम्ही सहमत नसाल तरीसुद्धा त्याचं ऐका. इकडे आहे लुक अवे थ्रो द विंडो, विंडोतून खिडकीतून बाहेर पहा. टॉक टू युअर फ्रेंड्स, तुमच्या फ्रेंड्ससोबत बोला. जेव्हा बोलणारा बोलत असेल तेव्हा तुम्ही दुसऱ्याच फ्रेंड्ससोबत बोला. अशा प्रकारे आपण 2 टेबल तयार केले.